धुले नगर निगम आयुक्त नितिन कपडनीस ने कहा कि नगर पालिका चुनाव से पहले मतदान सामग्री वितरित कर दी गई है और सभी 507 केंद्र तैयार है, जहां 600 प्रशिक्षित मतदान दल तैनात है। 6 रिटर्निंग अधिकारियों की देखरेख में मतगणना 3 से 4 घंटे में पूरी हो जाएगी। कड़ी सुरक्षा व्यवस्था के तहत केवल उम्मीदवारों को ही प्रवेश की अनुमति है। अधिकारी सभी मतदाताओं से भारी संख्या में मतदान करने और पिछले सभी रिकॉर्ड तोड़ने का आग्रह करते हैं। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया आज पार पाडण्यात आलेली आहे। उद्या महानगरपालिका स्तरीय मतदान प्रक्रिया पार पाडत आहे आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 507 मतदान केंद्र आहेत। या 507 मतदान केंद्रांसाठी 507 पथकं आणि सुमारे 93 राखीव पथकं असे 600 मतदान पथकं आम्ही तयार केलेले आहेत। आज सर्व पथकांचं शेवटचं प्रशिक्षण आणि मतदान साहित्य वाटपाची कार्यवाही आज पूर्ण झालेली आहे। पुरेशा संख्येने महानगरपालिकेला अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध झालेले आहेत, त्याच्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीत महानगरपालिकेला पुढे कोणतेही अडचण येणार नाही। याचबरोबर उद्या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाचंही पूर्ण नियोजन झालेलं आहे। मतदानाची केंद्रे सुस्थितीत तयार आहेत। मतमोजणी प्रक्रियेचं सुद्धा नियोजन महानगरपालिकेने पूर्ण केलेलं आहे। एकाच ठिकाणी 6 निवडणूक निर्णय अधिकारी निहाय मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणार आहे। साधारणतः प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 7 ते 10 टेबल्सवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू असणार आहे। यातील 2 टेबल हे टपाली मतपत्रिकेसाठी राखीव असतील। साधारणतः 10 ते 14 फेऱ्यांमध्ये महानगरपालिकेची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल। 3 ते 4 तासात महानगरपालिकेची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांना प्रवेश त्याचबरोबर अनधिकृत लोकांना तिथे प्रवेश असणार नाही याबाबतच्या सगळ्या उपाययोजना पोलिसांसोबत आम्ही प्लॅन केलेल्या आहेत। उद्या मतदानाच्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना मी नम्र विनंती करेल की मोठ्या संख्येने मतदान करा, सगळ्यांनीच मतदान करा आणि आपल्या धुळे शहरामध्ये आजपर्यंतचा जो मतदानाचा उच्चांक असेल तो सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोडीत काढावा अशी विनंती मी सर्व मतदारांना या क्षणी करेल।